नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे. आज मी ब्लॉग करणार आहे कारण आजचा दिवस स्पेशल आहे माझ्यासाठी. आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे, म्हणजे अर्थात त्या सगळ्यांची लाडकी आरती हिचा वाढदिवस आहे. तर आम्ही सगळे चाललो आहे बर्थडे सेलिब्रेशन करायला. माझी मुलगी आरोही, मुलगा रोहांश आणि अर्थात आजची सत्कार मूर्ती जी पुन्हा सगळा खर्च उचलणार आहे अशी आमची आरती. तर तुम्ही पण सोबत चला, आपण खूप एन्जॉय करू आणि मस्तपैकी जेवू आणि बर्थडे सेलिब्रेट करू. चलो, झाली तयारी फायनली आरतीची. मस्त नटली आहे, सुंदर दिसते. आता तेच भरपूर झाला, किती 8 वाजता रेडीवर धावत होती. आता 8चे वाजले, 8:45 का निघाले, एक तास लागतोच सगळ्यांना. तर काय आता आज माझ्या ब्लॉगची सुरुवात माझ्या मिस्टरांनी केलेली आहे. तर त्याच्यासाठी आज त्यांनी मला सरप्राईज दिलेलं आहे. मला माहिती पण नव्हतं असं ब्लॉग वगैरे काढणार आहे म्हणून, असं मला सरप्राईज वगैरे देणार. पण चाललो आहे आता आम्ही बाहेर. असं अचानक प्लॅन झाला आमचा, असं काय हे नव्हतं की जायचं आहे म्हणून. एक तर ते गेले होते कामाला आणि त्यांना थोडं बरं पण नव्हतं. तर अचानक आले आणि बोललं चल तयार हो, आपण जाऊया बाहेर फिरायला जाऊ, त्याच्यानंतर जेवायला वगैरे जाऊ, असं काय त्यांचं आहे वाटतं प्लॅन. मी बोलली अरे तुम्ही तर कामाला गेला होता. तर नाही चल. आता तयार झाले, आता बघू कुठे घेऊन जात आहेत काय. चला तुम्ही पण चला माझ्यासोबत. मला पण माहिती नाही मला कुठे घेऊन जातात, काय करतायत, पण बघू आता आपण काय सरप्राईज आहे ते. चला आता घेऊन आले ते सांगली नाक्याला एक काउंटर म्हणून हॉटेल आहे तिकडे. आपण आता इकडे जाऊन आपण चालू करूया. बघू पुढे जाऊन काय काय सरप्राईज आहे ते आपण बघू. आपलं झालेलं आहे. आता मेन कोर्स चालू करायला. स्टार्टरच एवढं खाल्लेलं आहे आता पोट फुल झालं. फक्त हे बिर्याणी ऑर्डर केली, प्रॉन्स बिर्याणी. ऑर्डर येईल छान वाटलं. आपण बाहेर आलो. आजला माहिती नाही आहे, आजचा बर्थडेचा केक पण आणला हॉटेलमध्ये आणि ती आता गेली आहे मुलीला घेऊन वॉशरूमला. तर तिला एकदम सरप्राईज असा दिला तेव्हा की काय
छान वाटलं मला सरप्राईज. आणि आता चाललो आम्ही घरी. आता वाजले 12. बड्डे टाईम संपलेला आहे. चला. अशा थँक्यू. अशा प्रकारे आजचा बड्डे खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट केला आहे. म्हणजे मला चांगलं वाटतंय. आता आरतीला आवडलं मला की पण नाही? आवडलं. म्हणजे फुल पैसा वसूल झाला आहे. आणि आमच्या परिणित बाप्पा आमच्या जितका काय खाल्लेला आहे, मंचुरियन आणि काय 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 मला कळत नाही की काय दिलं. चला आता चाललो घरी. आता सरप्राईज खूप छान होतं. खूप भारी वाटलं मला पण. आणि दुसरीकडे जायचं होतं पण तसं भेटलं नाही. चला आता आपण चाललोय घरी. आत्ताच घरी आलेलो. खूप छान वाटलं. खूप छान सरप्राईज होतं. मला वाटलं पण नव्हतं. मला तर वाटत होतं असं घरच्या घरी आपण काहीतरी करू म्हणून. पण नाही, खूप छान वाटलं आहे. आणि खूप आवडलं. जेवण पण खूप छान होतं. आणि म्हणजे आता माझ्याकडे शब्द नाही आहे ते व्यक्त करण्यासाठी. मला किती छान वाटतं आहे ते. खूप असं मस्त असं सेलिब्रेशन केलेलं आहे आम्ही. आणि खूप छान असं वाटतं आहे. आणि ह्याच ह्याच्यात मी माझा व्लॉग आज आता संपवते आहे. थँक्यू. आणि तुम्ही पण कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला पण व्लॉग हा कसा वाटला. आणि प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा. चला बाय.